अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 18 ऐकल्याने दुःख दारिद्र्य दूर होतात. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवारणी सुधारस अमुचे श्रवणी पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनू एकता ना ध्यान माझे मनू कांश होतासे अंतकरणू कथामृत एकवया ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नव्हे अंतिकरणी कथामृत संजीवनी अनेक निरोपी दातारा येणे परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तासी मस्तक ठेवी चरणांसी कृपा भाकी. तयावेळी शिष्यवचन ऐकोनी संतोषले सिद्धमुनी सांगता विस्तारुणी एका श्रोत्रे एक चित्ते एक शिष्य शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरीन तल्लीन झाली निश्चय तुझ करिता आम्हासी चैतन झाले परियेसी गुरुचरित्र आद्यतेचे स्मरण झाले अवधारा बिल्लवडी स्थान महिमा निरूपिले अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका एक चित्ते क्वचित काळी त्या स्थानी श्रीगुरु होते गौप्य होऊनी प्रकट झाले म्हणून या पुढे निघाले परियेसा वरुण संगम असे ख्याती दक्षिण वाराणसी म्हणत श्रीगुरु आले अवलोकित भक्तनुग्रह करवाया पुढे कृष्ण प्रवाहात श्रीगुरुतीर्थ पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वाशब्दे अनुपमतीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयाग मानस तीर्थ थोर म्हणून राहिले परियेसा कुरवरपूर ग्रामघण गुरुक्षेत्र तेची जाण पंचगंगा कृष्ण संगम अति उत्तम परियेसा गुरुक्षेत्री जितके पुण्य तह्याहून अधिक जान तीर्थ असती अगम्य म्हणून राहिले श्रीगुरु पंचगंगा नदीतीरी प्राख्या असे पुराण तरी 5 नामे आहेत थोर सांगेन एक चित्य शिवभद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके सहारीती ऐसा प्राख्या पंचगंगा आल्या कृष्णचिया सांगा परयाघाहुनी असे सांगा संगमस्थान मनोहर अमरपूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर प्राख्या जाणा कल्पतरू देव असे अमरेश्वरू तया संगमी जाणपा जैसे वाराणसी पुरी गंगा भागीरथी सरी पंचगंगी नदी संगम थोरी सत्त वाण असे परियेसा अमरेश्वर सत्रिध्यानी वसत 64 योगिनी शक्तितीर्थ निर्गुणी प्राख्या असे परियेसा अमरेश्वरलिंग बर्वे तयासी वंदोनी स्वभावे पूजिता नरे अमर भावे विश्वनाथ तोची जाणा परयासी प्रयागी करिता माघ स्नान जे पुण्य होय साधन सतयुग होय त्याहून एक स्नाने परियेसा सहज नदी संगमात प्रयाग संगमान विख्य अमरेश्वर परब्रह्म सत्य तया स्थानी वसते या कारणे तया स्थानी कोटी तीर्थ असती निर्गुण वाहे गंगा दक्षिण वेणी सहित निरंतर अमित तीर्थ तया स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थ असती गुणी तया कृष्ण प्रवाहा उत्तर दिशे असे देका वाहे कृष्ण पश्चिमुखा शुक्लतीर्थ नाम एका ब्राह्महत्य पाते जाते औदुंबर सत्रिध्यासी 3 तीर्थे परियेसी एकाहून एक अधिकेसी तीर्थ असती मनोहर पाप विनाश काम्यतीर्थ तिसरे सिद्धवरत तीर्थ अमरेश्वर सत्रिध्यार्थ अनुपमतीर्थ असती पुढे संगमष्टकुळात प्रयागतीर्थ असे ख्यात शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटीतीर्थ परियेसा तीर्थ असती अपारी सांगता असे विस्तारी या कारणे श्रीगुरु त्यापरी राहिले तेथे द्वाशब्द कृष्ण वेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळणी
सप्रगंगा संगमात सगुणी काय सांगो महिमा. त्याचा ब्रह्महत्यादी पातके जाळूनी जाती स्नाने एके ऐसे सिद्धस्थान. निके सकाळाभीष्ट होती तेथे काय सांगो. त्याचा महिमा अनिक घ्यावया नाही उपमा. दर्शन मात्रे होती काम्य स्नान फळ काय वर्णो. साक्षात जाना कल्पतरू वृक्ष असे औदुंबर. गौप्य होता अगोचरू राहिले श्रीगुरु तया स्थानी. भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थ. प्राख्या राहिले तेथे श्रीगुरुनाथ. म्हणून प्रकट झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा करवया. प्रतिदिनी अमरपूर म्हणजे ग्रामी जाती श्रीगुरु परियेसा. तया ग्रामी दिजा एका असे वेदाभ्यास भार्या त्याची पती सेवका. पतिव्रता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण. शुष्क भिक्षा करी आपण. कर्म मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात. असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत. त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरू ना मिळे परियेसी. तया शेंगा रांधुणी हर्षी दिवस क्रमी. येणे परियेसा ब्राह्मण दारिद्र्य याच वृत्ती. उदर भरी पंचमहायज्ञ कुसती तीर्थ पूजी भक्तिपूर्वक. श्रीगुरुसी पूजा करी नेमासी घेवड्याच्या शेंगा परियेसी करी. शाक्य नैवेद्य व्रतात श्रीगुरु ऐके दिवसी. तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी. नेले विप्रे भक्तीने भिक्षा करून ब्राह्मणासी. अश्वस्थिती अति संतोषी गेले तुझे दारिद्र्य दोष. म्हणून निघती तया वेळी. तया विप्रगृहात जो का होता वेल उन्नत. घेवडा नामे व्याख्यात अंगण सर्व वेष्टिले. तया वेलाचे बूड मूळ. श्रीगुरु छेदती तात्काळ टाकुनी देती सामूळ. गेले आपण संगमासी. विप्रवणिता तया वेळी दुःख करीती पुत्र सकळी. म्हणती पहा ओ दैव बळी कैसे देवे केले. आम्ही तया यती शहरासी काय उपद्रव केला. त्यासी छेदिले आमुच्या ग्रामासी टाकोणी दिले भूमीवर. ऐसा परी ती नारी दुःख करी अनिवारी. पुरुष तिचा कोपेवरी. म्हणे प्रारब्ध प्रमाण भरता म्हणे तया वेळी. जे होणार जया काळी निमित्त करी चंद्रमौळी. तया अधीन विश्व जाण विश्वव्यापक नारायण. उत्पस्थिती तल्लीनकार विपील कांदी स्थूल जीवन समस्त आहार. करीतसे अयुन्न प्रइच्छित ऐसे बोल. वेदश्रुती पंचनान आहार हस्ती केवी. करीतसे प्रत्यही 84 लक्ष जीवांसी. स्थूल सूक्ष्म समस्ती निर्माण केले आहारासी. उत्पत्ती केली तदनंतर रंकराया एकदृष्टी करुणिया पोषितो हे सृष्टी. आमचे प्रारब्ध असे ओखटी तैसे फळ आपणासी. पूर्वजन्मी निश्चयपण सुकृत दुष्कृत असे जाण. भोगणे आपुले आपण पुढली यावर काय बोल. आपुले दैव असता उणे पुढल्या बोलती मूर्खपणे. जे पेरिले ते भक्षण कवण बोल सांगे मज. बोल देवेसी ठेवसी ईश्वरासी. आपले अर्जित ना विचारासी. ग्राम घेतला मनासी अविद्यामाय वेष्टोनी. तो तारक आम्हासी म्हणून आले भिक्षेसी. नेले आमुच्या दारिद्र्याशी तोची तारी अति आम्हा. येणे परी स्त्रियेसी संभुदित प्रियेसी. काठुनी वेल शाखेसी टाकिता झाला गंगेत. तया वेलाचे मूळ जरी जे का होते आपुल्या द्वारी. टाको म्हणून दिजावरी खंडित झाला त्या काळी. काढिता वेलमुळासी लागला कुंभ निघाण्यासी. आनंद झाला बोहेसी घेऊनी गेला घरात. म्हणून नवल प्रवर्तले यतिश्र प्रसन्न झाले. म्हणून वेलासी तोडिले निधला लाभले आम्हासी. नर नव्हे तो योगेश्वर होय ईश्वरी अवतार. आम्हा भेटला दैन्यहर. म्हणती चला दर्शनासी. जाऊनी संगमी गुरुपासी. पूजा करी भावेसी. वृत्तनंत सांगितला तयासी तया वेळी. हर्षयुक्त श्रीगुरु म्हणती तयासी तुम्ही हे ना सांगावे. कवनासी अखंड लक्ष्मी तुमचे वसी. आम्हा प्रकटता जाई
ऐसा परी दिजासी सांगती श्री गुरु परियेसी सुखी असावे आपल्या गृहासी पुत्रप्राप्ती नांदावे ऐसा वरला धुनी गेला घरी तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे जासी होई गुरु कृपा त्याचे कैचे दैन्य बापा कल्पवृक्ष आश्चर्य करिता विघ्न कैचे तया करी दैव उणा असेल नरू तेने भजावा श्री गुरु तोची पावेल पौलारू पूजा होय सकळ लोका जो का भजेल श्री गुरु ते इह पर साध्य तयासे अखंड लक्ष्मी सदनाते अष्ट ऐश्वर्य नांदती सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा ऐसे आहे ऐसे भजावे मनोभावासी कामध्यान तुझ्या घरी गंगाधराचा नंदन सांगे श्री गुरुचरित्र विस्तारून पुढील कथा अमृतपान एका श्रोत्रे हो एक चित्य इति श्री गुरुचरित्र अमृत विवेकसागर अयाचित विप्रदैन्य हृत्य कथा निरूपवली. श्री गुरुचरित्र अध्याय 18 संपन्न. श्री गुरुदेव दत्त.